पुण्याच्या हडपसरमध्ये काल जिवंत बॉम्ब सापडला होता। या प्रकरणामध्ये आता पुढील पोलीस कारवाई झालेली आहे। हडपसरमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणामध्ये 13 जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची कसून चौकशी केली जाते। या प्रकरणामध्ये संशयिताला बाईकवरून येताना एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित केलं गेलेलं आहे। या आधारे पोलीस पुढचा तपास करतात। यामध्ये आतापर्यंत 13 जणांची चौकशी झाली आहे। हे विशेष आमचे सहकारी प्रीतम पुरोहित आता आपल्या सोबत जोडलेत। प्रीतम, पटकन सांगा, हा बॉम्ब पेरणारी माणसं कोण आहेत याचा काही प्राथमिक अंदाज आलाय का? निश्चित प्रसाद, काही बॉम्ब जो आहे तो रात्रीच त्यांना डिफ्यूज करण्यात आणि तो त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये यश आलं। मात्र सीसीटीव्ही फुटेज सगळे तपासल्यानंतर काही संशयित जे आहेत ते समोर आले आणि त्यांची 13 जणांची जी आहे त्यात चौकशी करण्यात आली। पुणे पोलिसांनी एका बैठकीमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे माध्यमांशी संवाद टाळला, कोणत्याही प्रकारचा संवाद केला नाही। ऑफ द रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्याचबरोबर अन्य काही जणांची जे आहे ते देखील चौकशी आता करणार आहेत। मात्र जे काही सीसीटीव्ही मध्ये सकाळी जे काही फुटेज दिसलं आणि त्याच्यामध्ये कोणी लोक येणारी जाणारी होती, मात्र तो सगळा स्टाफ जो होता तो रुग्णालयातीलच होता। त्याच्यामुळे त्यांच्याकडे संशयाने बघणं ते कितपत आहे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। त्याच्यामुळे नक्की कोणी ठेवला, कारण हॉस्पिटलमध्ये वर्दळ असते, सारखी ये जा असते, त्याच्यामुळे नक्की कोणी ठेवलं याचा आणखीन उलगडा झालेला नाही आणि पोलीस पथक देखील आता ते वेगाने काम करतात आणि लवकरात लवकर या गोष्टीचा उलगडा होणं गरजेचं आहे। धन्यवाद।